नमस्कार. 21 दिवस 21 नवीन व्हिडिओ अशी आपण सिरीज चालू केली होती. त्याच्यातली आपली तिसरी व्हिडिओ आहे मंगळसूत्र पेंडंट. तुम्ही बघू शकता आपण पेंडंट बनवायला सामान घेतलं आहे. त्याच्यातच 16 गेजची तार घेतली आहे. जी 16 गेजची तार घेतली आहे तिला थोड्या अंतरानंतर एक मराठीत एक जसं करतो तसं राऊंड करून घ्यायचं, जेणेकरून उरलेली तार आपल्याला अटी मारण्यास कामी येते. आणि व्यवस्थित पकड ठेवून मध्ये हाताने फिरवून घ्यायची तार, जेणेकरून ते हाताला लागले नाही पाहिजे. व्यवस्थित थोडी मोठी सोडली तरी काही हरकत नाही. त्यानंतर मी तसं एक करून घेतलं आहे, बघू शकता. व्यवस्थित अटी मारून घेतली आहे आणि राहिलेली तार मी कट करून घेते. व्यवस्थित शेप देऊन घ्या, जेणेकरून ते वाकडं नाही झालं पाहिजे. माझं थोडंसं हल्लं, त्यामुळे मी ते व्यवस्थित फिट करून घेते आहे. दाबून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर आपण बघू शकता मी व्यवस्थित हे केलं आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस नसेल तर तेवढी तार कट केली तरी पण चालते. पुन्हा अटी मारा. त्याच्यानंतर आपण ओवल शेप, ड्रॉप शेप ग्रीन मनी टाकला आहे. त्याच्यानंतर आपण मोती कॅप टाकला आधी आणि मग मोती घेतला आहे, जेणेकरून कॅपने आणि मोत्याने गेटअप छान येतो आणि त्याने व्यवस्थित छान दिसतं ते. त्यानंतर मोती आणि कॅप टाकून लोटस टाकला आहे, बघू शकता. बघा, छान असं लोटस टाकलं आहे. मग परत कॅप आणि मोती टाकून व्यवस्थित पुढे बांधून घेते. जर तुम्हाला ज्वेलरीचे क्लासेस करायचे असतील, ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही क्लासेस चालू आहेत. तसंच आपलं पेज आहे यूट्यूबला, सुप्रिया आर्ट ज्वेलरी. तिथेही तुम्ही फॉलो करून व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर आपला इंस्टालाही पेज आहे सुप्रिया आर्ट ज्वेलरी अँड कलेक्शन. तिथेही तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला जर ऑफलाईन क्लासेस करायचे असेल आणि तुम्ही जर पुण्यातच राहत असाल तर तुम्ही निगडीत येऊन आपल्या शॉपला ज्वेलरीचे क्लासेस केले तरी चालतील, जेणेकरून प्रत्यक्षात बघण्याने अप्रत्यक्षात बघणे फरक पडतो. आणि प्रत्यक्षात बघितल्यानंतर पटकन काही प्रॉब्लेम असेल तर लगेच सांगता येतं. असो, तुम्हाला जसं जमेल तसं कराल. त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगाल आपली व्हिडिओ कशी झाली आहे, काय. तुम्ही जर माझी व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या भागातून बघताय, तर नक्की मला कमेंट करून सांगा. असंच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी नवीन नवीन करून जाऊ. त्यानंतर आपले पेंडंट झाला आहे. मी मध्ये रेड कलरचा मोती टाकला आहे, बघू शकता. त्याच्यानंतर पुन्हा एक मोती आणि कॅप टाकून पुन्हा लोटस घेऊन बांधून घेतला आहे. तुम्हाला जर ज्वेलरी शिकायला खूप आवडत असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्ही स्वतःची ज्वेलरी स्वतः बांधू शकता. बघू शकता आपला पेंडंट रेडी आहे. शेवटची अटी मारायची आहे. ती अटी मारताना तुम्हाला पेंडंट थोडं उलटं करायचं आहे, जेणेकरून समोरची अटी आणि पाठची अटी सेम होऊन जाते. मग तसंच आपलं जसं पक्कडमध्येच ठेवून द्यायची आणि फिरवून घ्यायची. बघू शकता मी कसं तुम्हाला फिरवून दाखवते. त्यानंतर तेही व्यवस्थित दाबून घ्यायचं. थोडं सावकाश घ्यायचं, की बाजूचा क्रिस्टल असल्यामुळे तो कधी कधी तुटला जातो. त्यामुळे मी व्यवस्थित दाबून घेतला आहे आणि तार कट करून घेतली आहे. मग त्याला थोडं क्रॉस करून घ्यायचं कव आकाराने, जेणेकरून ते दिसायला छान दिसेल. आणि मी घुगरी भरूनच घेतली फ्यूज तारमध्ये. त्या दिवशी मी तुम्हाला स्प्रिंगमध्ये कशी भरायची ती सांगितली, पण आज मी तुम्हाला फ्यूज तारमध्ये कसं टाकायचं ते दाखवते. बघू शकता, फ्यूज तार घालायची आहे खालून आणि व्यवस्थित जशी आपण आटी मारतो तसं पील मारून घ्यायचं, जेणेकरून ती आटी बसली जाते आणि लटकन लावल्यामुळे त्याला एक गेटअप छान येतो. त्याच्यानंतरच तुम्हाला जर अजून कोणती व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. त्यासोबतच आपलं लोटस पेंडंट तयार आहे मंगळसूत्राचं. बघू शकता किती छान गेटअप आहे त्याचं. व्यवस्थित आपण सगळं भारीवालं सामान वापरतो, कोणतंही हलक्या क्वालिटीचं सामान वापरत नाही, त्यामुळे त्याचा गेटअपही छान येतो. आणि हे मंगळसूत्राची सर आहे, मी तुम्हाला लावून दाखवते कसं तुम्हाला छान असं मंगळसूत्र दिसेल. मी तुमच्यासाठी व्हिडिओ करता करता दुकानात एक कस्टमर आले, तो हा मंगळसूत्र सेल झाला आहे लगेचच. तुमच्यासाठी ज्वेलरी बनवायला मला खूप आवडते, बट तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं ताई मला ही ज्वेलरी बघायला आवडेल, तर मी नक्की ती तुमच्यासाठी पाहिजे असेल तर व्हिडिओ टाकत जाईल. त्यासोबतच छान असं कमेंट करून रिस्पॉन्स द्या.
बघू शकता छान अशी आपली ज्वेलरी तयार झाली आहे. मंगळसूत्राचं पेंडंट तयार झालेलं आहे. आणि तुम्ही सर लावा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.